नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सध्या दिल्लीत चालू असलेलं आंदोलन ही देशात घडणारी सर्वात मोठी घडामोड दिसून येते. हे आंदोलन जेव्हा सुरू झालं जंतर मंतरवरती, तेव्हा फारशी दखल कोणी घेतलेली नाही. अभिजित दिपके हे सुद्धा आपल्याला असंच जंतर मंतरच्या रस्त्यावरती फिरतायत, भेटतायत, लोकांना चहा पितायत, नाश्ता करतायत असे दिसून आले. म्हणजे अगदी कॅज्युअल पद्धतीने हे आंदोलन चालू होतं. कोणी मीडिया नाही, मेनस्ट्रीम मीडिया तर नाहीच नाही. छोटे मोठे यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हेच काय ते त्या आंदोलनाला कव्हर करत होते. त्यानंतर असं काय घडलं की या आंदोलनाने इतकं मोठं रूप धारण केलं. साधारणपणे 18-19 तारखेपासनं या आंदोलनाने मोठं रूप धारण केलं. आज आपल्याला माहिती आहे या आंदोलनाची किंवा या आंदोलनाचे पडसाद हे संसदेत उमटताना आपल्याला दिसत आहेत. JP नड्डा जे भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांनी आंदोलकांना निमंत्रण दिलं चर्चेचं. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सपोस्ट करून या आंदोलनावरती पहिली प्रतिक्रिया आंदोलन सुरू झाल्यापासून 32 दिवसांनी दिली. आज प्रधानमंत्री व्यक्त होत आहेत, भाजपचे मोठे नेते निमंत्रण देत आहेत चर्चेचं. हे आंदोलन इतकं मोठं का झालं? आणि मुख्य प्रश्न म्हणजे सरकार हे आंदोलन हाताळण्यात कुठे कमी पडलं, कुठे चुकलं? हे आंदोलन जेव्हा अतिशय सौम्य स्वरूपात होतं तेव्हाच या आंदोलनावरती तोडगा काढून हे आंदोलन बंद करणं किंवा हे आंदोलन संपुष्टात आणणं शक्य होतं का? आणि ते तसं का नाही झालं? आज 20 जुलैला संसदेवरती जेव्हा या आंदोलनाने मोर्चा काढला, त्या काळात झालेली अमानुष मारहाण आंदोलकांना, विद्यार्थी, तरुण, हातात फक्त फलक आणि तोंडात आपली मागणी एवढं घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती ज्या अमानुष पद्धतीचा लाठीचार्ज दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने केला, त्यामुळे अख्खा देश पेटलेला आहे. मग हे असं कसं झालं? भाजपसारखा पक्ष जो कुठल्याही आंदोलनाला अतिशय बारकाईने हँडल करतो, कुठल्याही आंदोलनावरती अतिशय बारकाईने ॲक्शन घेतो आणि कधीच कुठल्याही आंदोलनाचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती डाग लागू देत नाही, असा भाजप हे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी झाला आहे का? नेमकं काय घडलं आहे की सडनली या आंदोलनाने इतकी मोठी उडी मारली आणि भाजपला परेशान करून टाकलेलं आहे? भाजपचे नेते म्हणजे पंतप्रधान आज जरी व्यक्त झाले असतील तरी त्यांच्या मंत्रिमंडळात, त्यांच्या डोक्यात, त्यांच्या बैठकांमध्ये हा मुद्दा आला नसेल का? 100% आला असेल. जेव्हा संसदेच्या गेटवरती सुरक्षारक्षकांना बंदुका रोखून विद्यार्थ्यांच्या दिशेने उभं राहावं लागतं, तेव्हा याची चर्चा संसदेच्या आत किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या आत होत नाही असं तर होऊ शकत नाही. मग कुठं चुकलं नेमकं? हे आंदोलन इतकं मोठं पेटत असताना सुद्धा भाजप प्रधानमंत्री हे कुठे कमी पडले हे आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर तुमच्या कमेंट जरूर करा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते. मुळात भाजपची सत्ता आल्यानंतर 2014पासून वेगवेगळी आंदोलनं झाली. JNUचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं दिल्लीतलं आंदोलन असेल आणि इतरही काही आंदोलनं असतील. ही आंदोलनं झाली, पण या आंदोलनांचा परिणाम कधीच सरकारवरती आणि मुख्य करून भाजपवरती झालेला आपण कधीच बघितलेला नाही. ही आंदोलनं हाताळण्यामध्ये भाजपने सर्वात मुख्य तंत्र जे वापरलं ते म्हणजे एक तर आंदोलनाला देशविरोधी आणि देशद्रोही, आंदोलनकर्त्यांना देशद्रोही आणि हे सगळं आंदोलन देशविरोधी आहे असं लेबल करून टाकणं ही भाजपची पहिल्यापासूनची रणनीती. शेतकरी आंदोलनात त्यांनी तेच केलं आणि JNU आंदोलनात तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तिथपासनं तर वेगवेगळ्या संकल्पना जन्माला आलेल्या आहेत. तुकडे तुकडे, गँग आणि हे ते, हे सगळं आलं.
ठीक आहे, तो त्यांच्या राजकारणाचा भाग असेल, पण कुठल्याही आंदोलनाला या प्रकारे लेबलिंग करायचं म्हणजे आंदोलन हे देशविरोधीच आहे असं नॅरेटिव्ह पसरवायचं किंवा एस्टॅब्लिश करायचं, ज्याच्याने लोकांच्या मनात या आंदोलनाच्या दरम्यानसुद्धा सरकारच्या बाजूने सहानुभूती राहील. ही पद्धत त्यांनी बऱ्याच आंदोलनादरम्यान वापरली आणि ती यशस्वीसुद्धा झाली. दुसरं नरेटिव्ह, हे आंदोलन आणि हे आंदोलनकर्ते हिंदू विरोधी आहेत, हे नरेटिव्ह पसरवणं. म्हणजेच देश आणि हिंदुत्व या दोन गोष्टींचा वापर करून या सरकारने आंदोलकं किंवा आंदोलन यांच्यावरती नेहमीच लेबलिंग केलेलं आहे. या आंदोलनातसुद्धा तो प्रयत्न झाला नाही अशातला भाग नाही, झाला पण तो यशस्वी नाही झाला. ते त्यांना नरेटिव्ह एस्टॅब्लिशच करता आलं नाही, ते नरेटिव्ह त्यांना उभंच करता आलं नाही. म्हणून या आंदोलनाला दिवसागणिक सामान्य जनतेचा सपोर्ट वाढत गेला. दुसरी गोष्ट, या आंदोलनात आत्तापर्यंत तरी म्हणजे आता मागच्या ते लाठीचार्ज झाल्यानंतर राजकीय पक्ष यात उड्या घेऊ लागलेले आहेत, पण तोपर्यंत 20 जुलैपर्यंत या आंदोलनाला कुठलाही पॉलिटिकल चेहरा नव्हता. कोणीही राजकारणी यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतं. नाही अभिजित दीपकेने कधी कोणतं राजकीय स्टेटमेंट केलं. त्यांनी कधीही म्हटलं नाही की हे म्हणजे अगदी लाठीचार्ज होण्याच्या दिवसापर्यंत किंवा सोनम वांगचुक यांना उचलण्याच्या दिवसापर्यंत सरकार गेलं पाहिजे, सरकार हे राहिलंच नाही पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा किंवा वक्तव्य दीपकेने सुद्धा केले नव्हते. त्यांचं म्हणणं होतं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, बस, या पलीकडे त्यांचं काही म्हणणं नव्हतं. त्यामुळे हे आंदोलन हे तोपर्यंत राजकीय नव्हतं. आज झालंही असेल राजकीय, कारण काँग्रेस, समाजवादी हे सर्व यामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे आता कदाचित या आंदोलनाला राजकीय आंदोलन असं लेबलिंग केलं जाऊ शकतं, करतही असतील आणि तसं असेलही कदाचित. पण तोपर्यंत 20 जुलैच्या घटनेपर्यंत हे आंदोलन राजकीय नव्हतं. त्यामुळे सामान्य लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तुम्ही बघितलं असेल कधीही कुठलं राजकीय आंदोलन किंवा राजकीय मोर्चा, त्यात सामान्य लोक नसतात. त्या आंदोलनात नेते, लीडर, कार्यकर्ते हेच असतात, सामान्य माणूस नसतो. पण या ठिकाणी सामान्य लोक होते जे घरच्या जेवणाचा डबा घेऊन येत होते, तिथे जंतर मंतरवर बसून डबा खात होते, इतरांना पण देत होते, हे सगळं आपण बघितलं. त्यामुळे हा सामान्य विद्यार्थ्यांचं आंदोलन असं एस्टॅब्लिश झालेलं होतं. तिसरी गोष्ट, BJPचा ओव्हर कॉन्फिडन्स 2014 पासून चालत आलेला. 2014 आणि 19मध्ये चांगलं बहुमत BJPला मिळालं होतं. 2024मध्ये नाही मिळालं, पण सत्ता त्यांनी स्थापन केलेली आहे. मोदी यांना कोणी काहीच करू शकत नाही. मोदींच्या प्रतिमेवर डागसुद्धा कोणी लावू शकत नाही. मोदींचा राजीनामा तर फार दूरची गोष्ट. BJPचं कोणी काही बिघडवू शकत नाही. या सरकारला कोणी धक्काही लावू शकत नाही. आणि आम्ही म्हणजेच आम्ही, अशा पद्धतीने जो एक ओव्हर कॉन्फिडन्स BJPचा होता, तो त्यांना या आंदोलनादरम्यान नडलेला दिसून येतोय. कारण 20-22 दिवस सरकारने या आंदोलनाची दखलसुद्धा घेतली नाही. जंतर मंतरवरती नेते, मंत्री, राजकारणी, सरकारचं डेलिगेशन तर सोडा, साधा कोणी अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी फटकलेला नव्हता. इग्नोर्ड, टोटली इग्नोर्ड ठेवलं होतं. सरकारी अधिकारी सोडा, साधे न्यूज चॅनलचे प्रतिनिधीसुद्धा जंतर मंतरवरती फिरकले सुद्धा नव्हते की हे आंदोलन काय चालू आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, आंदोलनाची स्थिती काय आहे, हे कव्हर करण्यासाठी तब्बल 20 दिवस कोणीच फिरकलं नव्हतं. ज्या दिवशी सोनम वांगचुक यांना उचललं त्या दिवशी पहिल्यांदा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जंतर मंतरवर पोहोचले. इतकं इग्नोर्ड आंदोलन होतं हे. आणि तेच सरकारला आता महागात पडतंय. आज सगळ्या चॅनलचे सगळे प्रतिनिधी जंतर मंतरवरती आहेत. मोठमोठे यूट्यूबर्स आहेत, ते आधीही होते. यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सरनी हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं कारण म्हणजे मोदींचा कमी होत असलेला जनसंवाद.
2014-2019 या काळापर्यंत जर आपण बघितलं तर मोदींचा तगडा जनसंवाद होता. मन की बात, वेगवेगळ्या असेंब्लीमधनं भाषण, इवन संसदेमधलं सुद्धा त्यांचं भाषण हे नेहमी लोकांना अपील होणारं असत होतं. पण आता शेवटचं त्यांनी जे एक जनतेला उद्देशून जो संवाद केला तो म्हणजे पेट्रोल डिझेल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, सोनं घेऊ नका, विदेशी यात्रा करू नका, हे त्यांचं सर्वात शेवटचं जनतेला उद्देशून केलेलं भाषण किंवा संवाद होता. पण मग त्यानंतर मोदींचा जनतेशी डिस्कनेक्ट होतोय का काय असं दिसून येत होतं. तो सुद्धा या आंदोलनाला मोठं करण्यात जास्त कारणीभूत ठरला असं म्हणता येईल. आज जेव्हा अमानुष लाठीचार्ज या विद्यार्थ्यांवरती झाला आणि संसदेत गदारोळ झाला, त्यावेळी मात्र सरकारला आता ह्याची दखल घ्यावी लागत आहे. JP नड्डांनी तातडीने आंदोलनाच्या एका समूहाला चर्चेसाठी बोलवलं, दुसऱ्या दिवशी त्यांना रिप्लायसुद्धा दिला. हे सगळं दिलेलं असताना आता मात्र हे आंदोलन इतक्या लवकर शमेल असं वाटत नाही, कारण यामध्ये आता राजकीय पक्षांनीसुद्धा उड्या घेतलेल्या आहेत. शरद पवार जाऊन भेटून आले, उद्धव ठाकरे भेटून आले, चंद्रशेखर आझाद जे भीम आर्मीचे आहेत ते तर तिथेच आहेत आणि उत्कृष्ट सपोर्ट ते या आंदोलनाला आणि आंदोलनकर्त्यांना देत आहेत. अरविंद केजरीवाल 1-2 वेळेस भेटून आले आणि सतत अरविंद केजरीवाल व्हिडिओ पोस्ट करून सुद्धा या आंदोलनाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. या 3-4 कारणांमुळे आणि त्यात सगळ्यात मोठी चूक जिथून या आंदोलनाने एक कितीतरी हजारो फुटांची उडी घेतली तो म्हणजे 20 जुलैला विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज. तो इतका अंगलट आला आहे सरकारच्या, इतका. आता तिथं लाठीचार्ज होतो हे काय सरकारला माहीत नव्हतं? ते थांबवू शकले नसते, एका फोनवरती लाठीचार्ज बंद केला गेला असता, पण ते झालं नाही. आंदोलन संपेपर्यंत लाठीचार्ज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चालू होता. तो सरकारला सर्वात जास्त महागात पडतोय आणि आता हे आंदोलन कसं आवरायचं, याला कसं हाताळायचं यावरती सरकारची नुसती धावपळ सुरू आहे. लोक किंवा सरकारचे लोक, मंत्री, स्वतः पंतप्रधान कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची धावपळ दाखवत नाही, त्याचा अर्थ असा नाही की धावपळ होत नाही आहे. सर्वात मोठी भीती सरकारला काय आहे माहिती आहे? मागच्या काही वर्षांमध्ये भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये हेच जेनझी, हीच सामान्य जनता यांनी काय केलं हे काय सरकारला माहीत नाही. तशी परिस्थिती देशात नाहीच झाली पाहिजे निर्माण. आपल्या शांतताप्रिय लोकशाही प्रधान गांधींच्या देशामध्ये, बाबासाहेबांच्या देशामध्ये ते तर व्हायलाच नाही पाहिजे. पण ते होईल अशी भीती सरकारला नसेल का? नक्कीच असणार आहे. त्यामुळे सरकारने आता ॲक्टिवली या आंदोलनाला आता रिस्पॉन्ड करायला सुरुवात केलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं, काय कारणं असतील की हे आंदोलन एवढं पेटलं, एवढं चिघळलं, ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा.